श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर. तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट पाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरोना. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाये करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्या सनित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींची बाळाप्पा ते उठविले. श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येवोन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपणा अपमान जाहला. तै पासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांची बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयांसी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून सत्वर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन. नृपमंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या.
कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढूनी तयास दुरी, करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईंच्या मनी, सहाय्य झाली आता राणी, सुंदरा बाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी, काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी, तयाची करोनिया झोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक, कोणी दोन, रुपये टाकीती आणोन, न लागता एक क्षण, शंभरांवर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देवोन, समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता बसावे. पाहोन या द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परी न आले मानसी, श्री चरण अंतरले. तयासी झाले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई दोन, स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी, आपण बैसले स्वामी पाशी, चोळाप्पाच्या मानसी, दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती, चोळाप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावोनी. चोळाप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करिताती. कोणी एके अवसरी, सुंदराबाई बाळाप्पावरी, रागावोनी दुष्टोत्तरी, ताडण करी पहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी, दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र, बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी, समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळाप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांची, तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनासी येत, त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर, आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळाप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरेती कोणासी, माने नाशी जाहली. सुंदरा बाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार,
त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविते. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत, धन धान्य साठवित, ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी, बाईनी राहावे दूरी श्रीचरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकूम झाला सत्वरी, बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसेन केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार, घेत उर पडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता, पंचनेमूनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हांचे पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हांसी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तपसरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्थाते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होवनी सावधाना, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझा पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्याय कोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभं भवतु.